वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 6. अप्पा मास्तर. अप्पा मास्तरांना भेटायचं म्हटलं की महाबळेश्वरचे वेध लागतात. खरं तर अप्पा मास्तर महाबळेश्वरपासून 6-7 किलोमीटर दूरच राहतात. त्यांना गजबजाट पूर्वीपासूनच आवडत नाही. मास्तर निवृत्त झाले आणि आलेल्या पैशांतून त्यांनी 2 एकर शेती खरेदी केली, तीही महाबळेश्वरजवळ. आताशा तिथल्या जमिनीच्या किमती खूप वाढल्यात. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा महाबळेश्वरचं इतकं व्यापारीकरण झालेलं नव्हतं. हॉटेल्स होती, पण सिमेंटचं जंगल निर्माण झालं नव्हतं. गर्द वेढल्या झाडीत महाबळेश्वरचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य टिकून होतं. अप्पा मास्तरांना या निसर्गाचं वेड पहिल्यापासूनच. दिवसभरात एकही माणूस भेटला नाही तरी मास्तरांना फरक पडत नाही. पण पानांची हिरवाई नजरेला पडली नाही, वाऱ्याने होणारी त्यांची सळसळ कानावर पडली नाही, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला नाही, तर मात्र अप्पा मास्तर सैरभैर होतील. अप्पा मास्तर तसे पहिल्यापासून सडसडीत. धोतर आणि पांढरा शर्ट. डोक्याला बऱ्याच वेळा गांधी टोपी हा नेहमीचा वेश. गोरापान, कमालीचा सात्विक चेहरा. डोळ्यांमध्ये गायीच्या नजरेतलं कारुण्य. ओठात मधात भिजवलेला आपुलकीचा स्वर. नेहमी भेटले की हातात हात घेऊन, "किती दिवसात भेटला रे? बरं वाटलं बघ." असं म्हणताना त्यांचे डोळे पाणवल्यासारखे होतात. त्यांच्या स्पर्शातून जाणवणारी ही आपुलकी माणसाचं परकेपण निपटून टाकायची. अप्पा मास्तरांनी शेतातच घर बांधलं. बाहेर व्हरांडा, 3 छोट्या खोल्या, पाठीमागच्या बाजूला विहीर, त्याला लागून बसायला छोटा कट्टा, आंब्याच्या झाडाखाली मुद्दाम बांधलेला झोपाळा, एक छोटं तुळशी वृंदावन कोपऱ्यात विसावलेलं. थोड्या अंतरावर जनावरांसाठी गोठा. 2 म्हशी, 1 गाय त्या गोठ्याच्या दावणीचं वैभव वाढवायची. आयुष्यभर मराठी शाळेत मास्तरकी केल्यावर त्यांना हवा असणारा एकांत त्यांनी इथं मिळवला होता. मास्तरांच्या घरी 2 दिवस सवडीनं राहायला जाणं हा माझा एक आनंद असायचा. मास्तरांनाही कोणी राहायला आलं की आवडायचं. फाटकात माणूस दिसलं म्हणजे धोतराचा सोगा हातात धरत ते लगबग बाहेर फाटकापर्यंत यायचे. "रमा, अगं पाहिलंस का? कोण आलंय बघ तरी. राजा आलाय आपला." तेवढ्यात रमाक्का दरवाजातून डोकवायच्या. "अगं बाई, होय का?" करत डोक्यावरचा पदर सावरत व्हरांड्यात यायच्या. दारातल्या त्यांच्या सुलतान्याला तेवढ्यात जाग यायची. तो भुंकायला लागायचा. मग मास्तर त्याला म्हणायचे, "अरे सुलतान्या, भुंकतोस काय? आपलं माणूस तुला ओळखत नाही?" त्या सुलतानाला वर्षानंतर येणारा मी काय ओळखीचा असणार? मग तो नुसताच गुरगुरत राहायचा. मग अप्पा मास्तर त्याच्या मानेवरून हात फिरवत राहायचे. व्हरांड्यात ठेवलेल्या खुर्चीवर मी विसावायचो. रमाक्का घरच्या सगळ्यांची चौकशी करायच्या. हातपाय धुवून झाल्यावर चहाचा कप पुढे करायच्या. म्हणायच्या, "घे रे लवकर. इथे बशीतला चहा ओठापर्यंत जाई तो गार होतो बघ." अप्पा मास्तरांनी तोपर्यंत चहा प्यायला सुरुवात केलेली असायची. मास्तरांना चहाचं दांडगं व्यसन. दिवसातून 8-10 वेळा चहा व्हायचाच. रमाक्का त्यावरून सारख्या ओरडायच्या. पण मास्तरांचा चहा काही कमी व्हायचा नाही. ते म्हणायचे, "चहाचं तेवढं बोलू नको. तो बंद होणार नाही. अगदी मेलो तरी चहासाठी उठून बसेन." त्यांनी मरणाचा विषय काढला की रमाक्का कासावीस होत. त्यांना ती कल्पनाही नकोशी वाटे. मास्तरांचा मुलगा पुण्याला इंजिनियर आहे. लग्न होऊन त्याला 2 मुलंही आहेत. तो मास्तरांना, रमाक्कांना राहायला तिकडे बोलवायचा, पण मास्तरांचा महाबळेश्वरातून पाय काही निघायचा नाही. हे सगळं झालं की मास्तरांबरोबर फेरफटका सुरू होई. "अरे, हा गुलाब पाहिलास का? फूल कसं पिवळं धम्मक आहे."
मागच्या वर्षी लावला. कलमच आणलं होतं. आता फुलं यायला लागलीत. बोलता बोलता मग गुलाबाच्या आयाची माती व्यवस्थित करत. त्या फुलांवरून, कळ्यांवरून हळूवार हात फिरवत. एखाद्या वर्षाच्या पोराच्या जावयावरून जसा वात्सल्याने हात फिरवावा, तसं सुख त्यांच्या चेहऱ्यावर उमटे. यंदा स्ट्रॉबेरी लावली बघ. पहिल्यांदाच प्रयत्न केलाय. बघू कशी येते. तुझ्या रमाक्कांची खूप इच्छा. शेतात काही बायका काम करत होत्या. मग त्यांची चौकशी चालू व्हायची. "काय गं, नवऱ्याचं बरं आहे का तुझ्या?" "कसलं बरं मास्तर? दारू पिणाऱ्याचं कधी बरं असतंय का?" "अजून कमी नाही का प्यायचं?" "कमी? आता नुसतं दारूवर आहे बघा. सकाळ, दुपार, संध्याकाळ तेच. अन्न सोडलंयच." "अगं, साताऱ्यात व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिकडे पाठव की त्याला." चालता चालता मास्तर त्यांची सुख-दुःख विचारायचे. सल्लाही द्यायचे. मास्तरांच्या शेतापासून वेण्णा नदी अगदी जवळ होती. नदीच्या धारेला लागूनच त्यांचं शेत. नदीच्या काठाला आलो की मास्तर नदीचं वाहतं पाणी निरखत राहायचे. क्षणभर त्यांना मी जवळ उभा राहिलोय याचाही विसर पडायचा. दोन्ही हात जोडून नदीला नमस्कार करायचे. "ही नदी आत्ता पाहतो आहेस, पण हिला पावसाळ्यात बघावं. कशी धो धो वाहत असते. पात्रही आत्ता आहे याच्या दुप्पट होतं. पाण्याला तर भलती ओढ. आदिशक्तीचं एक वेगळं रूप तिच्यात पाहायला मिळतं तेव्हा." दर पावसाळ्यात आप्पा मास्तर आणि रमाक्का दोघे मिळून नदीची ओटी भरायचे. नारळ, सुपारी, तांदूळ, हिरवा खण त्या वाहत्या पाण्यात सोडायचे. रमाक्का हात जोडून म्हणायच्या, "आई, आमच्या शेतावर लक्ष ठेव. तुझ्या वेगात आमची पिकं सांभाळ." आणि ते खरंच होतं. नदीचं पात्र जर जास्त फुगलं असतं, तर आप्पा मास्तरांच्या शेताचा बराचसा भाग त्या पाण्याखाली गेला असता. पीक वाहून गेलं असतं. वेण्णा नदीच्या भोवतालच्या डोंगरांकडे बोट करत मास्तर मला म्हणत, "हे डोंगर बघितलेस का कसे शांत, स्तब्ध आहेत? विरक्त माणसांसारखे. यांच्या अंगाखांद्यावर अंजनी, जांभळीसारखे वृक्ष आहेत. महाबळेश्वरच्या पिसाट वाऱ्यात हे वृक्ष किती खंबीरपणे टिकून आहेत." आप्पा मास्तर निसर्गाच्या कुटुंबातले जणू सदस्यच होते. निसर्गाची सुख-दुःख, भावना, अवखळपणा सगळं त्यांना जाणवायचं आणि ते समजावून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करायचे ते. घराभोवतीच्या बागेच्या कडेकडेने मास्तरांनी कॅजुरिना, क्युपरिसस, सिल्व्हर ओक यासारखी झाडं लावली होती. रोज मास्तर जणू त्यांच्या चौकशीला जायचे. त्यांच्यावर बसलेली वेगवेगळी पाखरं पाहायचे. कधी एखादा नीळकंठ असायचा, कधी खंड्या. मास्तरांना ते न्याहाळत बसण्यात आनंद मिळायचा. समाधी लागल्यासारखी त्यांची ती अवस्था असायची. एखाद्या क्षणी आपल्याबरोबर कोण आहे हेही ते विसरून जायचे. शेतातली तुती, रास्पबेरी सारखी झाडं फळांनी लगडलेली असायची. त्यामुळे अनायासे पक्ष्यांची खूप चंगळ व्हायची. दयाळ पक्ष्यांचं सुस्वर गान कानावर पडायचं. दुपारच्या थोड्या शांत वेळी लाल रंगाचे गवई, बुलबुल हे ताना छेडत राहायचे. पण तरी वाटायचं, हे सगळं समजण्यासाठी अप्पा मास्तरांचाच कान हवा. कारण ते मला प्रत्येक वेळी सांगायचे, "राजा, आत्ता ऐकलास ना तो दयाळ पक्षाचा आवाज बरं का?" कधी सांगायचे, "बघ, कोकिळा केव्हापासून आवाज देतेय." त्या सगळ्या आवाजांचं वेगळेपण ऐकायला त्यांचा कान तयार झालेला असायचा. मला आवाज वेगळे जाणवायचे, पण कधी लक्षात राहायचे नाहीत. अप्पा मास्तरांकडे राहायला आलं की कुठं जायचं, कधी जायचं, काय पाहायचं
हे आपल्या हातात उरतच नाही. मास्तरांना लहर येईल तिकडे ते घेऊन जातात. पण त्यांच्याबरोबर जाणं मात्र खऱ्या अर्थाने जाणं असतं. जसं बाबासाहेब पुरंदरांबरोबर गड पाहणं ही त्या गडाची वेगळ्या अर्थाने ओळख असते. बाबासाहेबांबरोबर गडाची पायरी, बुरुज, देवळं, पळवाटा आपल्या परिसरातील अणू-रेणू सगळे काही त्याच्याशी बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं बाबासाहेब आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तीच गोष्ट महाबळेश्वरबाबत आप्पा मास्तरांची. कधी-कधी सकाळी-सकाळी म्हणतील, "चल रे, आर्थर सीटला जाऊन येऊ." "रमाक्का, आम्हाला यायला वेळ लागेल हं. राजाला जरा महाबळेश्वर दाखवून येतो." खरं तर आप्पा मास्तरांच्या बरोबर चालायचं म्हणजे माझी दमछाकच व्हायची. धोतर जरा वर उचलून ते छोट्या घसरत्या पायवाटेवरून सरासर चालायला लागायचे. म्हणजे त्यांच्याशी ताळमेळ राखणं मला अगदी कठीण होऊन बसायचं. छातीचा कधी भाता व्हायचा कळायचंही नाही. अप्पा मास्तर त्यांच्याच तंद्रीत असायचे. आर्थर सीट तसं महाबळेश्वरपासून 14-15 किलोमीटर लांब. वाटलं मास्तर चालवत नेतात की काय? पण नाही. मास्तरांनी सायकल काढली. सायकलवरून डबल सीट जात होतो. जाताना मास्तरांची कॉमेंट्री चालू होतीच. "हे बघ, हा रस्ता एल्फिन्स्टनकडे जातो. हा मार्जोरी पॉइंटकडे. वाटेत सावित्री पॉइंट लागेल, पण आता तिथं थांबायला नको. परत कधीतरी येऊ." असं करत आर्थर सीटजवळ आम्ही यायचो. मास्तर तिथेच कुठल्याशा झाडाजवळ सायकल उभी करायचे. खरं तर थांबल्यावर माझ्या लक्षात यायचं, आर्थर सीटकडे जाणारा रस्ता सुद्धा तसा दाट जंगलातून जाणारा आहे आणि या जंगलाला इतर रस्त्यांच्या मानाने तसा माणसाचा कमी उपद्रव झालाय. "राजा, इथे 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून बघ." जंगलांचं म्हणून एक वेगळं अस्तित्व असतं. शांतता असते, गंध असतो, सौंदर्य असतं. या ब्रह्मारण्याचं वेगळं सौंदर्य आहे. ही अमाप फुललेली व्हायटीची फुलं पाहिलीस? ही व्हायटी दर 4 वर्षांनी फुलते बरं का. अप्पा मास्तर चालू लागायचे. त्यांच्या मागे ओढल्यासारखा मी त्यांच्या मागून चालताना लक्षात यायचं, अप्पा मास्तरांच्या पिंढऱ्यांवर निळसर शिरांची नक्षी उमटलीये. रक्त साकळल्यामुळे फुगीर होऊन शिरा वेड्या वाकड्या पसरल्यासारख्या झाल्यात. डॉक्टरी भाषेत त्याला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. त्या पाय रस्त्याने आप्पा मास्तरांच्या मागून जाताना आर्थर सीटच्या काहीशा भीषण सौंदर्याची अनुभूती यायची. पाय रस्त्यावर जागोजागी डाक्याच्या फळांचे सडे पडलेले असायचे. अधूनमधून वानरसेना असायची. आर्थर सीट हा महाबळेश्वरातला उंच कडा. सभोवती उंच उंच कातीव काळे कभिन्न कातळ. या सौंदर्यात एक राकटपण जाणवायचं. तशी थोडी भीतीही वाटायची. मनुष्य वस्तीपासून बराचसा दूर असा हा पॉइंट. पण तरी सुद्धा इथल्या वातावरणातला एकाकीपणा मनाला हवा हवासा वाटतो. अप्पा मास्तर झाडाच्या एखाद्या बुंध्याजवळ बसायचे. "आता इथं शांत डोळे मिटून इथली शांतता अनुभव. चित्त एकाग्र कर. मग हळूहळू डोळे उघड. या विशाल निसर्गापुढे माणूस किती सूक्ष्म आहे ते जाणवेल. माणसाचा मीपणाचा अहंकार निसर्गाच्या अशा विराट रूपापुढे गळून पडतो बघ. स्वतःचं थितेपण जाणवून येतं." मास्तर स्वतःशी बोलल्यासारखे बोलायचे. मी डोळे मिटण्याचा प्रयत्न करायचो, पण मास्तरांसारखी स्थिती काही माझी व्हायची नाही. निसर्गाशी तादात्म्य साधण्याची कला मास्तरांना आत्मसात झालेली. शहरात गजबजाटात राहण्याची सवय लागल्यामुळे मला त्या दाट झाडीतल्या एकांताचं काहीसं भयच वाटायचं. परत मास्तर चालायला लागले. वाटेत एक निखळ पाण्याचा झरा लागला तसे मास्तर थांबले. "राजा,
या पाण्याची चव घे. निसर्गाच्या कुशीतलं अमृत हे. कसं थंडगार आहे बघ. बघता बघता थकवा पळून जाईल. खरं तर मला पाण्याची गरज असायचीच. इतकं मास्तरांच्या पाठीमागून धावणं झालेलं असायचं. मी वाकून पाणी प्यायला लागायचो. राजा याला टायगर स्प्रिंग म्हणतात. तिन्ही सांजेला या ठिकाणी पाणी प्यायला बिबटे येतात. अप्पा मास्तरांचे शब्द कानावर आले आणि मला समोरच्या पाण्यात बिबट्या दिसायला लागला. मी चटकन बाजूला झालो. अप्पा मास्तर मोठ्यांदा हसले. अरे, आता बिबट्यांचं प्रमाण कमी झालं. पूर्वी मात्र जास्त होतं. म्हणूनच याला टायगर स्प्रिंग नाव पडलं. त्यानंतर मात्र शक्यतो मी मास्तरांबरोबर चालायला सुरुवात केली. उगाचच वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज येतोय की काय असं वाटायला लागलं. मास्तरांना मात्र कसली भीती नव्हती. तो वाघोबा जणू यांच्या कुटुंबाचाच सदस्य होता. भेटला तरी मिशा कुरवाळत, "काय मास्तर, पाहुण्यांना घेऊन आलाय वाटतं." म्हणून निघूनच जाणार होता. ऊन, वारा, पावसाशी टक्कर देणारे ते उघडे कातळ पाहताना वाटलं, निसर्गाइतकं अढळ, निश्चल, कणखर दुसरं काही नाही. तिथून 200 फूट खाली विंडो पॉइंट. तिथली वाट अरुंद कड्याशी सलगी करणारी. मास्तरांना सवयीची. मी मात्र मनात राम नाम जपत मास्तरांच्या पावलावर पाऊल ठेवलं. इथून खालची दरी बघ. डोळे ठरत नाहीत. तळ दिसत नाही. दिसतं ते दाट जंगल. मजा पाहायची असेल तर रुमाल सोडून बघ. खाली जाणार नाही. उलट वरच येईल. मी ते प्रात्यक्षिक करून पाहिलं. आप्पा मास्तरांचंच खरं झालं. माझ्या मनात विचार आला, माणूस आणि निसर्ग या दोघातलं द्वंद्व सतत चालू आहे. पण निसर्गाच्या सामर्थ्याला तोंड देणं त्याला कधीच जमणार नाही. मास्तरांचा हात धरून पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. त्यावेळी मात्र मास्तर गप्प होते. मास्तरांना जणू माणसांच्या जगात परतायला मन करतच नसायचं. माझ्या डोळ्यासमोरून आर्थर सीट हलत नसायचा. आल्यावर रमाक्का म्हणायच्या, "गरम पाणी केलंय रे. गरम पाण्याने पाय धु. पायपीट झाली असेल. तुझ्या मास्तरांच्या मागून धावायचं म्हणजे साधं नाही. मीच म्हणून इतकी वर्ष टिकले." मास्तर त्यांच्या बोलण्यावर नुसते हसायचे. त्या दोघांचं नातं हे नवरा बायकोपेक्षा मित्रमैत्रिणीचं असावं असं मला नेहमी वाटायचं. दिवसभर मास्तर असे धावाधाव करायचे. रात्री पायाच्या शिरा दुखून यायच्या. मग रमाक्का गरम पाण्यात कापड बुडवून त्यांचे पाय शेकून द्यायच्या. त्यावेळी मास्तर समोर शेपटी हलवत बसणाऱ्या सुलतानेशी बोलत असायचे. "काय मग सुलतान्या, आज सश्याची शिकार सापडली की नाही? नुसता बसून राहू नको. बाडीवरून फिरत जा. कोणी फिरस्ती माणसं या ना त्या कारणाने शेतात घुसतात. माणसंच का, गायरही त्रास देतात. अरे, राखण करायला हवी. नाहीतर उपयोग काय मग सगळ्याचा?" त्या सुलतान्याला हळूहळू मास्तरांची भाषा कळायला लागलेली असावी. मान हलवत मंद स्वरात गुरगुरत तो सगळं ऐकायचा. "रमाक्का, सुलतानाला दूध दिलं की नाही भाकरीबरोबर? त्यालाच विचारा की. चांगला अर्धा लिटर दूध हालतो की रोज." "असू दे, असू दे. आपल्या इथं तरी कोण आहे दूध प्यायला? एक ती चंपाराणी आणि दुसरा हा." मास्तरांची चंपाराणी हे एक वेगळं प्रकरण. त्यांच्या मांजरीचं नाव चंपाराणी. पण घरातलीच आणखी कोणी लेक असावी इतक्या आपुलकीने ते तिचा चंपाराणी असा उल्लेख करून बोलायचे. अप्पा मास्तर संध्याकाळच्या वेळी व्हरांड्यात आरामखुर्चीत बसले की ही चंपाराणी मांडीवर येऊन बसलीच म्हणून समजावं.
तिला मास्तरांच्या मांडीवर बसलेलं पाहिलं की लगेच सुलताना गुरगुरायला लागायचा. तिची मास्तरांशी घसट त्याला आवडायची नाही. मग मास्तर म्हणायचे, "बसू दे रे तिला मांडीवर. तू नको जीवाला त्रास करून घेऊस. माणसाने मत्सरी असू नये." हे ऐकलं की जवळच भाजी निवडत बसलेल्या रमाक्का हसायच्या. "छान चाललंय हो. माणसाने मत्सरी असू नये हा उपदेश या जनावरांना करून काय उपयोग? आयुष्यभर शाळेत सुभाषितं शिकवली ती कमी की काय? म्हणून इथं घरांच्या तुळयावर लिहून ठेवलीत. आणि आता या जनावरांना सांगा." "अगं, ती जन्माची सवय लागलीये. पण एक बघ, माणसाचा अहंकार वाढला की मान ताठ होते. अशा वेळी तुळईवरचं सुभाषित नजरेला पडलं तर लगेच अहंकार नष्ट होतो." "ते खरं, पण घरात तुमच्याशिवाय वाचायला येणारी मीच. सुलतान्या आणि चंपाराणी काही वाचणार नाहीत. म्हणजे मग ते लिहिणं माझ्यासाठी समजायचं का? आणि एक सांगू, सुभाषिताने अहंकार नष्ट होण्याइतका समंजस माणूस उरलाय का?" "रमाक्का, बोलायला तुम्ही हार जाणार नाहीत. म्हणूनच माझ्याशी कमी आणि या झाडाझुडांशी आणि प्राण्यांशी जास्त बोलत बसता वाटतं." रमाक्कांची आणि आप्पा मास्तरांची अशी बोलणी ऐकत राहावी अशी. प्रेमाचं अस्तर न गमावता अशा चटक बोलीने त्यांनी आत्तापर्यंत 35 वर्ष संसार केला. मास्तरांनी प्रथमपासूनच एक समाधानाची रेष आखून घेतली होती. पैशाची हाव त्यांना कधी स्पर्शली नाही. माणसाने आपल्या दैनंदिन गरजा मर्यादित बनवल्या की जगण्याला स्थिरता तर येतेच, पण दिशाही लाभते हे मास्तरांचं म्हणणं. मास्तरांचं हे बोलणं ऐकलं की सगळं मनाला पटत जातं. आयुष्यभर याच्या त्याच्या हव्यासापायी वळवण करायची आणि तरी सुद्धा समाधानाचा स्पर्श मनाला शिवतोच असं नाही. वाढत्या अपेक्षांचा शेपूट हाती धरून जगत राहायचं आणि शेवटी दमछाक झाली की मग आयुष्याचं रितेपण सांभाळत सुस्कारे सोडायचे. हे आपलं सर्वसामान्य माणसांचं जिणं. अप्पा मास्तरांसारखी माणसं असामान्य बनत राहतात ते त्यांच्या अशा विचारसरणीनेच. कधी कधी वाटायचं, शेतात लावलेली झाडं, येणारी पिकं, राखणीचा सुलतान्या, पायात लुडबुडणारी चंपाराणी, गोठ्यातली कस्तुरी गाय, वेगवेगळ्या रंगांनी सजून वेगवेगळ्या सुरात गाणारे पक्षी, हेच सगळे मास्तरांचे जीवाभावाचे नातेवाईक आहेत. आमच्यासारख्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांपेक्षा मास्तरांचा जीव या सगळ्यांमध्येच जास्त गुंतलाय. मध्यंतरी कस्तुरी गायीची वेद जवळ आली होती. योगायोगाने त्यावेळी मी मास्तरांकडे गेलो होतो. एरवी दिवसातून 4 वेळा मास्तरांची गोठ्यात फेरी व्हायचीच, पण यावेळी जवळ मास्तरांचा मुक्काम गोठ्यातच होता. बाईपणासाठी माहेरी आलेल्या पहिलटकरणीची जितकी काळजी तिच्या आई-वडिलांना वाटावी, त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच काळजी मास्तरांना कस्तुरीची वाटत होती. गोठ्यातून घरात परतले तरी पाठीमागे हात बांधून बेचैनपणे फेऱ्या मारत ते राहिलेच होते. माझ्यासारख्या पाहुण्या आलेल्या माणसाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. शेवटी रमाक्काच म्हणाल्या, "अहो, तुम्ही अशा फेऱ्या मारून कस्तुरीची लवकर सुटका होणार आहे का? बसा बरं एका जागी. तिची काही ही पहिली वेत नाही. वेळ व्हायच्या आत काही व्हायचं नाही." पण अप्पा मास्तरांचं समाधान नाही. रात्री सुद्धा 3-4 वेळा उठून ते गोठ्यात जाऊन आले. पहाटे मात्र त्यांनी रमाक्काला हाक मारली, "अहो उठा, पाणी गरम करायला ठेवा. तासाभरात कस्तुरीची सुटका होईल." रमाक्का ही गडबडीने उठल्या. मास्तरांनी गुडघ्याच्या वर धोतर खोचलं. कस्तुरीच्या मस्तकावरून गळ्यावरून मायेने हात फिरवला. कस्तुरीची वेदना मास्तरांच्या चेहऱ्यावर उमटत होती. "कस्तुरीबाये, धीरानं घे. सगळं व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस."
मास्तरांचं कस्तुरीशी गूढ चाललं होतं. मास्तरांचे काळीज बोल तिच्यापर्यंत पोचत होते. मग मास्तर वेध करण्याच्या तयारीनेच कस्तुरीच्या मागे उभे राहिले. मास्तरांनी स्वतःच्या हातांनी कस्तुरीचं वेध केलं. रमाक्का मदतीला होत्याच. वेध झाल्यावर कस्तुरी मागे वळून वासराकडे पाहत होती. ते जन्मल्याबरोबरच धडपडत उभं राहायचा प्रयत्न करत होतं. कस्तुरीच्या सुटकेचं समाधान मास्तरांच्या चेहऱ्यावर प्रकट झालं होतं. मास्तरांनी कस्तुरीच्या पाठी पोटावरून हात फिरवला. कस्तुरीच्या त्या स्पर्शातून मायेचा ओलावा पोचला. तिने मास्तरांच्या हातावर जीभ फिरवली आणि नंतर वासराला चाटायचा प्रयत्न करू लागली. मग सकाळी रमाक्कांनी कढत पाण्याने कस्तुरीला अंघोळ घातली. गरम खिचडा खायला दिला. रमाक्का, कस्तुरीची दृष्ट काढा हो, मास्तर समाधानाने म्हणाले. रमाक्कांनी मिरच्या मोहऱ्यांनी कस्तुरीची आणि तिच्या वासराची दृष्ट काढली आणि पाण्यासाठी पेटवलेल्या चुलीत त्या मिरच्या टाकल्या. हा सगळा सोहळा मी पाहत होतो. मास्तरांचं हेही एक वेगळं रूप डोळ्यात साठवून घेत होतो. दुपारी मास्तर यातून बाहेर आले. राजा, 4 दिवस जीवाला चैन नव्हतं. माणूस काय आणि प्राणी काय, वेदना वेगळी का असते? बाईला बाळंतपणाच्या कळा येतात आणि गाईला का येत नाहीत? माणसाचं आपण केवढं कौतुक करतो. जनावरं तरी का वेगळी? त्यांचं करायला नको? खरं तर सुटका कस्तुरीची नाही तर मास्तरांचीच झाली असं मला वाटून राहिलं. दुपारी मग आप्पा मास्तर त्यांच्या नेहमीच्या मूडमध्ये आले. राजा, महाबळेश्वरच्या जंगलाची खरी मजा चाखायची का तुला? अरे, हे सगळे पॉइंट, वेण्णा लेक ही सगळी ठिकाणं हल्ली माणसांनी गजबजून गेलीत. तिथं खरा निसर्ग भेटत नाही. माणसापासून अस्पर्श निसर्ग तुला मी दाखवतो. चल. अप्पा मास्तरांच्या मनात आलं आणि त्यांनी चपलात पाय सरकवले. मी त्यांच्या मागून निघालोच. कुठलीशी जंगल वाट मास्तर तुडवीत होते. चालता चालता म्हणाले, आज कॅनॉट पीक जवळ जेमिसन राईडवर फिरायला जाऊ. मला या इंग्रजी नावांची फार भीती वाटायची. खरं तर ती माझ्या नीटशी लक्षात राहायची नाहीत आणि दुसरं म्हणजे जेमिसन, विल्सन, एल्फिन्स्टन हे सगळं मला एकसारखं वाटायला लागायचं. जुन्या जमान्यात अमीर उमरावांनी घोड्यावरून फिरायच्या वाटा त्यांना राईड म्हणत. आजकाल कोणी तिकडं फिरकायचं नाही. त्यामुळे खरं तर या वाटा आता धूसर बनून राहिलेल्या. अप्पा मास्तरांना मात्र त्या पायवाटा पाठ होत्या. रमाकांकडून कळायचं, खूप वेळा मोकळा वेळ मिळाला की अप्पा मास्तर अशा वाटांवरून एकटेच भटकायला जात. तासनतास अशा निर्जन जंगलातून फिरत राहत. त्यात त्यांना सुख वाटे. जणू निसर्गही त्यांच्याशी गूज करत राही. नेहमीप्रमाणे मास्तरांच्या मागे माझं पळणं चालू होतं. आम्ही फर्लांगभर गेलो आणि या जगाचा आमचा संबंध संपल्यासारखा झाला. जांभई, गेळा, मेडशिंगी, पिसा यासारखी झाडं. जसं जसं आत जावं तशी गर्द होत गेलेली. त्या झाडांच्या बुंध्यावर हिरवट रंगाचं शेवाळ पसरलेलं. या शेवाळावरच पहिल्या पावसाबरोबर फुलणारी आंबरी भेंडा ऑर्किड. माझं हे सगळं ज्ञान आप्पा मास्तरांकडूनच आलेलं. क्षणभर वाटलं, अप्पा मास्तरांचं बोट सुटून या जंगलात मी हरवलो तर आयुष्यभर चकव्यात अडकल्यासारखा नुसता भटकतच राहीन. त्यामुळे चालता चालता एखाद्या झाडाआड क्षणभर जरी आप्पा मास्तर दडले गेले तरी माझा जीव मात्र वर खाली व्हायचा. किती अंतर चालत राहायचो हे माझं मलाच समजायचं नाही. बरं, काही ठराविक ठिकाण पाहायचंय असंही नाही. हे नुसतं जंगलाचा आस्वाद घेणं असे. चालताना एक खास जंगलाचा हिरवट गंध जाणवायचा. कोणी कधी इकडं फिरकत असेल असं वाटायचं नाही.
मधून मधून शेणाचे पो दिसायचे. झाडांच्या मुळाच्याच पायऱ्या निर्माण झालेल्या. त्यावरून मध्येच खाली उतरत होतो, वर चढत होतो. अशी तासभर आमची भटकंती चालूच होती. मध्येच एके ठिकाणी कोणीतरी हसल्याप्रमाणे आवाज आला. मी थांबलो. वाटलं जंगलात भुताटकी आहे की काय? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मास्तरांच्या लक्षात आलं. अरे, हे तरसाचं ओरडणं. मास्तर, खूप वेळ झालाय, परतूया. मनातून मी घाबरलो होतो. जीव धास्तावला होता. आम्ही परतलो तेव्हा रात्र उतरली होती. असे अनुभव आले तरी वर्षातून 1-2 वेळा आप्पा मास्तरांकडे गेल्याशिवाय मला राहवत नाही. त्यांच्याबरोबर भटकल्याशिवाय चैन पडत नाही. मास्तरांचा सहवास हे एक सुख असतं. खरं तर ही वेगळीच काळीजमाया आहे. तिथं परकेपणा नाही, जीवाचं जिवलगपण आहे. मास्तरांचं नातं फक्त निसर्गाशीच आहे. तिथल्या प्राणीमात्रांशी आहे. आम्ही अधूनमधून डोकावत असतो इतकंच. आता मास्तरांचं वय झालंय. पूर्वी इतकी चाल होत नाही. घराच्या व्हरांड्यात आराम खुर्चीवर बसून कधी बाहेरचा पाऊस, कधी मेघांची दाटी, कधी पसरलेला संधिप्रकाश ते पाहत असतात. फार झालं तर बांधाच्या कडेनं हळूहळू थोडा फेरफटका मारतात. आता आधाराला काठीची गरज लागते. नजर आणि कान दोन्हींनी मास्तरांना दगा दिला. त्यांच्याशी मोठ्यांदा बोलावं लागलं तरी अजूनही गेलं की हात हातात घेतात आणि दरवाजातून आत पाहत म्हणतात, "ऐकलं का? आपला राजा आलाय." त्यांचा हात आता थरथरतो. हाडं कातडं एक झालंय, पण स्पर्शातली माया अजून तीच आहे. ओढ तीच आहे. कधी वाटतं महाबळेश्वरचा निसर्ग आणि मास्तर वेगळे नाहीत. मास्तरांविना महाबळेश्वरचा निसर्ग कधी मला भेटणार नाही. मास्तर म्हणजे एक सुखाची सावली आहेत. पण सावल्या सुद्धा थकतात. ते का कोणाच्या हातात आहे? धन्यवाद.